नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. राजापेठ चौकात मायक्रोमॅक्स सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाईल रिपेअरिंगच्या वादावरून अज्ञात युवकांनी धुडगूस घातला. कार्यरत युवतीवर हात उगारला व व्यवस्थापकालाही मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मोबाईल रिपेअरिंगच्या वादावरून 2 युवकांनी सर्व्हिस सेंटरमधील युवतीवर हात उगारला. मायक्रोमॅक्स सर्व्हिस सेंटरमध्ये घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याचे हे सजीव दृश्य. 2 युवकांनी युवतीवर हात उगारला व व्यवस्थापक सलमान शेख यांनाही मारहाण केली. साहित्याची नासधूस केली. राजापेठ पोलिसांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्लील व आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड करण्यात आले. याविषयी शिवसेना, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. समाजकंटक सोशल मीडियाचा दुरुपयोग करताना दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्लील व आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले. भावना दुखवण्याच्या या घटनेची तक्रार शिवसेना, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने राजापेठ पोलिसांकडे केली व दोषींवर कारवाईची मागणी केली. महाराष्ट्राचे आणि हिंदुत्वाचे आत्मदैवत परमपूजनीय शिवाजी महाराजांच्या बद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य आणि चित्रीकरण आज सोशल नेटवर्क केलं आहे आणि गुगलवर केलं आहे, त्याचा आम्ही सर्व शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, युवा सेना उपस्थित सर्व पदाधिकारी निषेध करीत आहोत. ज्या कोणी माणसानं हे केलं असेल त्याला शोधून पोलीस प्रशासनानं कायदेशीर आणि कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा जर तो आमच्या हाती चुकीने जरी लागला तर त्याला आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ. त्याला सांगू का शिवाजीचा फटका कसा असतो. आणि ठाणेदार यांनी आम्हाला सूचना दिल्या आहे भगत साहेबांनी, तर तुम्ही जातीय सलोख्याला तेढ निर्माण होऊ नये म्हणून शांतता राखावी. तर आम्ही त्यांचा आदेश मान्य केला आहे. त्यांनी प्रत्यक्षरित्या राहुल माटोळे यांनाही समजून सांगितलं ते थोडे आक्रमक झाले होते. त्यांचं आक्रमण होणंही वाजवी आहे, कारण ते शिवाजी यांनी हिंदुत्वाची एक चाल नवीन दिली या हिंदुस्थान देशाला आणि ज्यांनी हिंदुत्वाचं वीज रोपणात जे हिंदुत्वाबद्दल सर्व एकत्रित झालो त्यांच्याबद्दल हे आक्षेपार्ह वर्णन देणं म्हणजे त्यांनाही नाही, संपूर्ण शिवसैनिकांनाही मनात हे खूप रोवलं आहे. आणि असं काही तुम्ही करू नका ज्यांना आपल्या शहरातलं वातावरण बिघडेल अशा सूचना दिल्या. आणि त्या सध्या अमरावती महानगरपालिकेत मनपा आयुक्त आणि नगरसेवक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. शहरात अवैध बांधकाम करणाऱ्या नागरिकांकडून दुप्पट, चौपट व 6 पट कर वसुलीच्या मुद्द्यावर महापालिकेत चांगलंच रणकंदन माजलं असून या वादावर तोडगा काढण्यासाठी विशेष आमसभा आयुक्तांनी बोलवली आहे. ज्या संपत्तीधारकांनी शहरात विनापरवाना बांधकाम केलंय अशा संपत्तीधारकांच्या संपत्तीचं मोजमाप करून या अवैध बांधकामावर दुप्पट, चौपट आणि 6 पट असा कर मनपाने वसूल करण्याची तयारी ठेवून नोटिसा पाठवल्या आहेत. परंतु आयुक्तांच्या या निर्णयावरून महापालिकेचे नगरसेवक नाराज झाले आहेत. मनपाच्या सभागृहाने 6 पट ऐवजी दुप्पट दंड आकारण्याचा प्रस्ताव पारित केला असल्याने मनपा आयुक्तांना सभागृहाच्या निर्णयानुसारच काम करावे लागेल असं मत नगरसेवकांचं आहे.
तर मनपा आयुक्त गुडेवार यांनी स्पष्ट केलं की धनाढ्यांकडून 6 पट व गरिबांकडून दुप्पट दंडाची आकारणी होऊ शकते, परंतु हा तोडगा नगरसेवकांना अजूनही पटलेला नाही। आता या वादावर तोडगा काढण्यासाठी विशेष आमसभा बोलवण्याचे निर्देश आयुक्तांनी नगरसेवकांना दिले आहेत। आमसभेत या मुद्द्यावर वादंग मारण्याची शक्यता आहे। अवैध बांधकामाचा दंड या विषयावर महापालिकेत शीतयुद्ध सुरू झालंय। मनपा आयुक्त विरुद्ध नगरसेवक असे सरळ सरळ 2 गट मनपात झाले आहेत। मनपा आयुक्तांनी नगर सचिवांना विशेष आमसभा बोलवण्याचे आदेश दिले। हे पत्र महापौरांकडे गेलं असता हे अधिकार महापौरांचे आहेत, तेव्हा विशेष आमसभा बोलवली जाणार नाही असं महापौरांनी ठणकावलं आहे। अवैध बांधकामाचा दंड दुप्पट वसूल करावा असा ठराव महापालिकेच्या आमसभेत झाला, तर हाच दंड 6 पट वसूल करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश आहेत। याबाबत नगरसेवकात प्रचंड असंतोष आहे। जनप्रतिनिधींनी केलेला ठराव अंतिम असावा असं नगरसेवकांचं म्हणणं आहे। आमसभा बोलवण्याचा अधिकार फक्त महापौरांचा आहे। मनपा आयुक्तांनी नगर सचिवांना विशेष आमसभा बोलवण्याचे आदेश दिले। हे पत्र महापौरांकडे गेले असता हे अधिकार महापौरांचे आहेत व या विषयावर विशेष आमसभा बोलवली जाणार नाही असा निर्णय महापौर रीना नंदा यांनी दिलाय। नगर सचिवांकडून मला एक पत्र प्राप्त झालं होतं की विशेष आमसभा लावण्याबाबत, कारण की कराबाबत काही चर्चा होती, पण विशेष आमसभा मला असं वाटतं लावायची गरज नाही। जी आपली रेग्युलर आमसभा आहे 20 तारखेची तेच लागणार आहे। जर त्याच्यात काही दुरुस्ती सुचवायची असेल माननीय आयुक्त साहेबांना तिथेच चर्चा होईल, विशेष आमसभा लावण्याची गरज नहीं। मनाई थोड़ी, अगर जहाँ दुरुस्ती है या जहाँ जो भी उसमें चर्चा हो सकती है, उसमें ये थोड़ी है। लेकिन वो विशेष आमसभा मुझे ऐसा लगता है कि बुलाने की जरूरत नहीं है। 20 तारीख की आमसभा में जो भी होगा देखेंगे। मनपा प्रशासनाने दर 5 वर्षांनी असेसमेंट करायला पाहिजे ते गेल्या 10 वर्षात न झाल्याने त्याचा भुर्दंड नागरिकांनी का भरावा असा सवाल नगरसेवक प्रवीण हरमकर यांचा आहे। लोकांना 6 पट जो त्यांनी आयुक्त साहेबांनी जो आदेश काढला 6 पटसाठी सभागृहात तो विषय आला आणि त्यांनी वैयक्तिक पहिले तसाच तो विषय घेतला होता का 6 पट लोकांवर टॅक्स लादण्याबाबत। त्या संदर्भात एक ठराव पास केला आम्ही महानगरपालिकेत सर्व सभागृहांनी का 6 पट हा टॅक्स मंजूर नाही लोकांना आणि लोकांच्या हितासाठी चांगली गोष्ट नाही। म्हणून आता जी आमसभेचं त्यांनी पत्र दिलं तांबेकर साहेबांकडे, आयुक्त साहेबांनी पत्र दिलं का विशेष आमसभा लावा, हा अधिकार महापौर यांना असतो। त्यांनी तो अधिकारमध्ये आमसभा नाही लावण्याचा निर्णय घेतला, कारण की जो 6 पट आहे हा लोकांच्या हिताचा विषय नसल्यामुळे डबल टॅक्स लावा असा एक ठराव पास झालेला आहे महानगरपालिकेत। त्याच्यावरच आमसभा ही पूर्ण ठाम आहे। महानगरपालिकाचं जे हाऊस आहे त्याला पॉलिसी ठरवण्याचा अधिकार हा नियमानं ऍक्टने दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं त्या सभागृहामध्ये जे बसलेले सदस्य आहेत ते संपूर्ण शहराचं प्रतिनिधित्व करतात आणि संपूर्ण शहराची काय परिस्थिती आहे। एखाद्या व्यक्तीला 300 रुपये टॅक्स त्याला अगोदर जात होतं, एकदम 30,000 रुपये ते आता झालेले आहे। रिअसेसमेंट हे महानगरपालिकेचं कर्तव्य होतं, त्यांची जबाबदारी होती। आम्ही गुंडेवार कोण आहे आम्ही याला ओळखत नाही, आम्ही ओळखतो त्या खुर्चीला आयुक्त म्हणून। त्या खुर्चीवर जो कोणी येऊन बसते तो ह्या महानगरपालिकेचा आयुक्त। जसं ह्या खुर्चीवर आज भावी बसल्या नंदा म्हणून, तसे ते आयुक्त आहे। तर 10 वर्षापर्यंत तुम्ही असेसमेंट करणार नाही आणि एकदम वेळेवर जनतेवर एखादा भुर्दंड लादणार हे योग्य होणार नाही। म्हणून आमसभेनं पॉलिसी मॅटर म्हणून आमसभेमध्ये त्या विषयाचा निर्णय दिलेला आहे आणि ठराव पास केलेला आहे। आता त्या ठरावामध्ये महापौरांनी नगर सचिवांना पत्र दिलं की विशेष आमसभेचं आयोजन करा। मला तर हेच समजत नाही की आयुक्त विशेष आमसभेचं आयोजन करायला लावते, हा अधिकार आहे महापौरांचा। अमरावती महानगरपालिकेच्या आमसभेमध्ये टॅक्स वाढवण्याबद्दल जो निर्णय झाला होता की अमरावती शहरामध्ये जे बांधकाम आहे ते बांधकाम केले आणि जो प्रशासनाने टॅक्स लावला आहे 6 पट तो दुप्पट करण्यावर
आणि तो अतिशय योग्य निर्णय होता. कारण की अमरावती शहरातील जे नगरसेवक आहेत ते त्यांना शहरातील नागरिकांची परिस्थितीचं पूर्ण जाणीव असते. आणि अमरावती शहर असं आहे जिथे कुठे उद्योगधंदे नाही. प्रत्येकाच्या घरी उत्पन्न आहे ते महिन्याचं वर्षाचं त्यांचं वर्षभर त्यांना कसं खर्च करायचं आणि त्याच्यात त्या पैशामध्ये काय कोणते कशा प्रकारे खर्च करायचं ते ठरलं असते. आणि त्यांना जर एकदम तुम्ही 3,000चा टॅक्स, 2,000 टॅक्स, 70,000, 80,000, 90,000 रुपये देत असाल ते अत्यंत चुकीचं आहे. आता आयुक्त साहेब म्हणतात की त्यांना विशेष या विषयावर विशेष आमसभा लावावी. तर विशेष आमसभा लावून आमचा निर्णय नगरसेवकांनी जो निर्णय घेतला आहे तो तर बदलणार नाहीच आहे. कारण की ज्या आमसभेने एक वेळा दुप्पटचा ठराव घेतला तो पुन्हा डबल त्यामध्ये काही चेंज होणं असं मला वाटत नाही. आम्ही नागरिकांच्या हितासाठी काम करतो आणि जर नागरिकांच्या हिताच्या विरुद्ध काही होत असेल तर निश्चितच आम्ही त्या नागरिकांसोबत राहू आणि वेळ पडल्यास यासाठी आंदोलन सुद्धा करू. या सर्वांनी या आमसभेमध्ये जो कर आकारणी संदर्भात जो निर्णय घेतला तो सर्वांनी एकमताने फक्त दुप्पट कर आकारणीच्या संदर्भात जो निर्णय घेतला आहे तोच निर्णय या प्रशासनाने त्याचीच अंमलबजावणी करावी. जर समजा रिअसेसमेंट पूर्ण व्हायला जर 3 वर्ष लागली, 4 वर्ष लागली, 5 वर्ष लागली, त्या 5 वर्षामध्ये पूर्ण रिअसेसमेंट झाल्यानंतर ती कर आकारणी तेव्हापासून आकारल्या जाते जेव्हापासून रिअसेसमेंट सुरू होते. मग ते 4 वर्षाचं असो किंवा 5 वर्षाचं असो. या महानगरपालिकेमध्ये गेल्या 12 वर्षापासून 13 वर्षापासून रिअसेसमेंटच झालं नाही. आणि रिअसेसमेंट न होण्याचं कारण हे सर्व प्रशासनाची चुकी आहे. आणि प्रशासनानं केलेल्या चुकीमुळं सामान्य नागरिकांवर हा आपण कर लादून देऊन आलो, त्यांच्याकडून आपण हा भूर्दंड घेऊन आलो, हे योग्य नाही. मालमत्ता कर आकारणी संदर्भात माननीय आयुक्तांनी जो विषय विशेष आमसभा घेण्यासंदर्भात महापौर महोदय यांच्याकडे पाठवले आहे त्यावर माझं मत असं आहे की गेल्या आमसभेमध्ये जो ठराव केला आहे दुपटीपेक्षा जास्त मनपाची मालमत्ता कर आकारणी करू नये. निवासी प्रयोजनाकरता हेच धोरण असायला पाहिजे की दुपटीपेक्षा जास्त असू नये. व्यावसायिक प्रयोजनासाठी अतिरिक्त व नियमबाह्य जे बांधकाम केलं असेल त्यावर चौपटपर्यंत कर आकारणी केली तरी आमची हरकत राहणार नाही. परंतु व्यावसायिक बांधकाम जे अतिरिक्तही असेल त्यांना तोडण्याऐवजी नियमाकुल करण्यात यावे असे आमची भूमिका. मागील आमसभेमध्ये अमरावती शहरामध्ये टॅक्सच्या बाबतीत जे आमसभेनं धोरण ठरवलेलं आहे की 2 पट त्याच्या अतिरिक्त कोणतंही 2 पट जे टॅक्स आहेत निवासी क्षेत्रांना त्याच्यावर कोणताही टॅक्स वसूल करण्यात यावं. त्याच धोरणावर आम्ही जे आमसभेत जो ठराव पास केलेला आहे त्याच ठरावावर आम्ही आता सध्या कायम आहे. म्हणून या विषयात नवीन काही विशेष आमसभा बोलवण्याची मला असं वाटतं आवश्यकता नाही. आणि हा जो धोरण ठरवलेला आहे या धोरणावर आम्ही कायम आहे. पुढच्याही आमसभेमध्ये हा विषय जेव्हा येईल या धोरणाच्या शिवाय दुसरं कोणतेही धोरण ठरवण्याची आमची मानसिकता नाही. मागील आमसभेमध्ये मालमत्ता कर आकारणी संदर्भात सर्वसाधारण सभेने जो ठराव केलेला आहे तो ठराव शहराची परिस्थिती लक्षात घेऊन केलेला आहे. आणि कोणतीही वाढीव आणि अतिरिक्त बांधकामाची कर आकारणी ही दुपटीपेक्षा जास्त असता कामा नये अशा आशयाचं धोरण निश्चित करून ठराव पास करून माननीय आयुक्तांकडे तो ठराव पाठवलेला आहे. आणि आमचं असं मत आहे की धोरण ठरवणं हे सर्वसाधारण सभेचं काम आहे. त्यामुळे सभागृहाने एकदा धोरण निश्चित केलं आहे तर त्या धोरणाची अंमलबजावणी प्रशासनाने करावी त्याच्यावर आम्ही ठाम. माननीय आयुक्तांनी नगर सचिवांना विशेष आमसभा लावण्याविषयी जे पत्र दिले त्यावर महापौरांचा तो अंतिम निर्णय आहे. त्यावर महापौर निर्णय घेतील. परंतु अमरावती शहरातील नागरिकांना जो सुलतानी पद्धतीने मालमत्ता कर लावलेला आहे त्याबद्दल मी स्वतः महासभेमध्ये प्रस्ताव टाकलेला होता. त्या संदर्भामध्ये चर्चा सुद्धा झाली आणि केवळ दुप्पट टॅक्स घ्यावा या संदर्भामध्ये अंतिम निर्णय झालेला आहे. त्यावरतीही जर ही आमसभा विशेष आमसभा लागत असेल महापौरांनी सांगितल्याप्रमाणे तर त्यामध्ये सुद्धा शिवसेनेची ठाम भूमिका राहील की या शहरातील नागरिकांना अतिरिक्त भुर्दंड अजिबात पडू देणार नाही. विशेष आमसभा लावण्यासंदर्भातले सर्व अधिकार सन्माननीय महापौर यांना आहेत. त्यांनी ती लावावी किंवा न लावावी हा त्यांचा निर्णय आहे. जर आयुक्तांनी किंवा नगर सचिवांनी
महापौरांना पत्र दिले असेल आमसभा लावण्यासंदर्भात. त्यांच्या अधिकारात त्यांनी तो निर्णय घ्यावा. परंतु आमसभा लावणे, विशेष आमसभा लावणे एवढं काही गरजेचं नाही असं मला वाटतं. गरीब जनतेच्या बाजूनं आम्ही नेहमी बोलतो. स्लम एरिया असो, झोपडपट्टी भागातील नागरिकांना टॅक्स 6 वर्षाचा भूदंड त्यांच्यावर बसू नये असा धोरण आम्ही. पीक कर्ज वाटप, पीक विमा, कर्जाचं पुनर्गठन, गारपीटग्रस्तांना मदत आदी विविध विषयांवर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आढावा बैठक घेतली. किती कर्जाचं वाटप करायचं होतं, किती झालं यांची माहिती देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. बँकांनी शेतकऱ्यांना नाडवू नये, योजनेत बसत नसल्यास समजावून सांगावे अशा सूचना त्यांनी केल्या. 71% त्यांनी कर्ज वाटप केलेलं आहे. त्यात पब्लिक सेक्टर बँकेने 78% आणि सहकारी बँकेने 60%. सहकारी बँकेचं महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेने मागणी आहे 142 कोटीची. तर ती मागणी त्यांना निधी मिळाल्यानंतर ते पण वाढेल, जे 60% वरती आहे. काही नवीन बँक आहेत, म्हणजे त्या छोट्या आहे, अजून त्यांचा कस्टमर बेस वाढलेला नाही. आपण त्यांना देखील आवाहन केले की तुम्ही पण शेतकऱ्यांना जिथे तालुका ठिकाणी बँक आहेत तिथे पण शेतकरी येतात पीक कर्जासाठी, त्यांना कर्ज द्या. एकंदर अजून 29% आपलं कर्ज वाटप बाकी आहे. परंतु पेरणी देखील 82% झाली आहे. 82% पेरणी झाली आणि 71% कर्ज वाटप झाले, म्हणजे आपण 10-11% गॅप आहे. तर कधी शेतकरी पेरणी केल्यानंतर बँकेत येतो, कधी पेरणी करायच्या अगोदर येतो. तर म्हणून मी प्रत्येक बँकला विचारलं की शेतकरी येत आहेत, तर अजूनही शेतकरी पिकासाठी येत आहेत. उर्वरित जे टार्गेट आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आपण एक धोरण निश्चित केलेलं आहे की ज्या बँक 100% कर्ज वाटप करणार पीक कर्ज, आपण त्यांच्याकडे शासकीय निधी ठेवणार. याचा अर्थ ज्या बँक 100% लक्ष्यांक पूर्ण करणार नाही त्यांच्याकडे आपण कोणत्याही ब्रांचमध्ये कोणत्याही योजनेचं कोणतेही डिपार्टमेंट असो, अगदी महानगरपालिकेला देखील आपण विनंती करणार की या बँकांनी क्रॉप लोन दिलेल्यांच्याकडे ठेवी ठेवू नका. शासकीय जर ठेवी ठेवल्यात तरी कमीत कमी पीक कर्ज त्यांनी वाटप उद्दिष्ट अत्यंत कमी आहे. बँकेचा जे टोटल बिझनेस आहे त्याचे फक्त 25-30% आपण क्रॉप लोन मागतो, तर तेवढं क्रॉप लोन त्यांनी दिलं पाहिजे. आज 1-2 बँक सोडल्या तर सर्व बँक मॅनेजर उपस्थित होते आणि मागच्या 1.5-2 महिन्यामध्ये चांगली प्रगती झालेली आहे. विशेष करून मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये तेवढा आम्हाला रिफायनान्स आम्हाला शासनाने द्यावा, शासनाने मंजूर देखील केलेला आहे. त्यात काही वेळ लागतो. तर अनेक शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तक्रारी घेऊन येत आहेत. म्हणून आपण त्यांच्या मॅनेजमेंटला देखील तुम्ही पीक कर्ज थांबवू नका, जसं शेतकरी तसं पीक कर्ज वाटप करा आणि शासनाने एकदा मंजूर केलेला निधी आपल्याला प्राप्त होईलच, तर त्याच्यावर आधारित निधी वाटप कर्ज वाटप सुरू ठेवा असं त्यांना म्हणलं. मुख्य सचिवांना की ज्या बँक पीक कर्ज देत नाही त्याची माहिती स्टेट लेवल कमिटी देखील, जशी जिल्हावर कमिटी आहे तशी स्टेट लेवलला कमिटी आहे, तर त्या कमिटीचे अभिप्राय देऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे त्याची माहिती पाठवा आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा बँकेवरती नक्कीच लक्ष देईल, कारवाई करेल. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. शहरातील नाल्यात तुडुंब भरलेल्या कचऱ्याचा उपसा नाही, त्यामुळे सांडपाण्याची वहिवाट नाही असं गलिच्छ दृश्य शहरातील बहुतांश भागांचं आहे. सॅनिटरी इन्स्पेक्टर व ठेकेदारांच्या चाय पे चर्चा होतात, बाकी काम मात्र कागदोपत्रीच आहे ही वस्तुस्थिती आहे. तर अधिकारी म्हणतात स्वच्छता कामाला सुरुवात झाली आहे. अमरावती शहरातील स्वच्छतेची व्यवस्था अतिशय बिकट स्थितीत पोहोचली असून हे दिवस दाखवण्याचं कर्तृत्व अमरावती महापालिकेचं आहे. अमरावती शहर कसं असावं, अमरावती शहर कसं दिसावं, अमरावती शहरातील सेवा सोयी कशा असाव्या हे सगळं ठरवण्याचं व तशी प्रत्यक्ष कृती करण्याचं काम अमरावती महापालिकेचं आहे. परंतु अमरावती महानगरपालिका आपली जबाबदारी निभावण्यात सपशेल अपयशीच ठरली आहे. या शहरातील नाल्या दररोज साफ होतात, परंतु कागदोपत्री. या शहराची रोज स्वच्छता होते, कचरा उचलला जातो, परंतु कागदोपत्रीच. केवळ कागदोपत्रीच या शहरात स्वच्छता आहे. प्रत्यक्षात बघितलं
तर बघवल्या जात नाही इतकी भयानक स्थिती या शहराची झाली आहे. नागरिकांनी तक्रारी कराव्या तर कुणाकडे? स्वच्छता ठेकेदाराकडे तक्रार केली तर तो लक्ष देत नाही. एसआयला तक्रार केली तर तेच प्रभागनिहाय एसआय स्वच्छता ठेकेदारांशी रोज सकाळी चौकात चाय पे चर्चा करताना दिसतात. एसआयवर नियंत्रण ठेवणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांना तक्रार केली तर ते केवळ जे एसआय सांगतील त्यावरच विश्वास ठेवतात आणि मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना तर कुठल्याच कामासाठी वेळच नाही, इतके ते बिझी आहेत. चित्र सरळ सरळ अस्पष्ट आहे की शहरातील स्वच्छता ठेकेदार व त्या स्वच्छता ठेकेदारांवर लक्ष ठेवण्यासाठी मनपाने निवडलेले एसआय यांच्यातील सौदेबाजी. ठेकेदार व एसआय या दोघांची हात मिळवणी हेच प्रमुख कारण या सतत वाढतच जात असलेल्या घाणीच्या साम्राज्याचे आहे. एसआय म्हणजे सदर प्रभागातील स्वच्छता व्यवस्थेवर त्यांची करडी नजर असावी. किती कर्मचारी काम करत आहेत, किती काम होतंय, काम कसं होतंय हे सगळं तपासण्याचं काम प्रभागनिहाय एसआयचं. पण ते हे काम कधीच करत नाहीत, म्हणून केवळ कागदोपत्रीच हजेरी रजिस्टर ठेकेदार भरतो आणि मोजके कर्मचारी कामावर जुंपून आपली व एसआयची कमाई करतो. हे एसआय जे सांगतील तितकेच मनपाचे अधिकारी ऐकतात. मग शहरातील कचरा घाण उचलल्या जाओ न जाओ, नाल्या साफ हो की न हो, अधिकारी कधीच प्रत्यक्ष पाहणी करत नाहीत. मग प्रत्यक्ष स्थिती कितीही बिकट का नसेना. शहरातील नाल्यांमध्ये साचलेला कचरा आता इतका घट्ट रुतलाय की आठवडाभर काम करूनही या नाल्या स्वच्छ होऊ शकणार नाहीत. इतवारा बाजार परिसरासह लगतच्या परिसरातील या नाल्या आहेत ज्यांची स्वच्छताच गेल्या वर्षभरात कधीही झाल्याचं कुणीही बघितलेलं नाही. पण मनपा मात्र सगळं ऑलवेल असल्याची ग्वाही देते. मग काय म्हणावं या सर्व अनागोंदी प्रकाराला. अब क्या इसमें पूरा नाला बना के रख दिया उन्होंने 3 महीने से. इतने मच्छर बीमारी और ऐसे है पूरा नाला गंदा पानी है पूरा. ये उसको कोई देखने वाला नहीं है, कोई साफ करने वाला नहीं है, ऐसी बुरी हालत है उसकी. कभी महानगर पालिका को कंप्लेंट किया? कंप्लेंट तो क्या जितनी बार आते साफ करने वाले उनको सबको बोलते, बोले वहाँ बोलो ऊपर बोलो, आप ऊपर बोलो, बोले बस ऐसी बात करते. नाल्यातला गाळ नाल्यातच, कचरा घेतला तेथे, घाण सर्व दूर जशीच्या तशी. आणि आपली मनपा म्हणते शहरातील स्वच्छता व्यवस्था चोख आहे. मग सांगा याच चोख स्वच्छता व्यवस्थेच्या भरोशावर बनणार का अमरावती स्मार्ट सिटी. पर्यावरणाच्या बचावार्थ अमरावती मनपा प्लास्टिक निर्मूलनाचा संकल्प करते, परंतु प्लास्टिक इतक्याच घातक पीओपीकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. शहरात रोज शेकडो मूर्त्या पीओपीच्या तयार होत आहेत. या सर्व मूर्त्या शहरातील तलावात विहिरींमध्ये विसर्जित होतील आणि वर्षानुवर्षे तशाच पडून राहतील. तलावांचे पात्र या पीओपीमुळेच बुजून जात आहे, खराब झालाय ही वस्तुस्थिती आहे. वातावरणात सतत होत असलेला बदल, पावसाची अनियमितता हे सगळं दूषित पर्यावरणामुळे होतंय. यावर सगळ्यांनीच शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे प्लास्टिक मुक्त शहर ही संकल्पना पुढे आली आणि अमरावती मनपानेही प्लास्टिक मुक्तीसाठी कंबर कसण्याचा इरादा व्यक्त केला. परंतु प्लास्टिक इतकंच घातक पर्यावरणासाठी पीओपी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या हजारो श्रीमूर्त्या शहरातील फ्रेझरपुरा, भाजी बाजार, नवाथे, साईनगर आदी क्षेत्रातील कुंभारवाड्यांमध्ये आकार घेत आहेत. या सर्व छोट्या मोठ्या श्रीमूर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच असल्याने या सर्व मूर्त्या विसर्जनानंतर शहरातील तलावांमध्येच गोळा होणार आहेत आणि होतातही. वर्षानुवर्षे या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचं विसर्जन होतच नाही आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होतं. मनपा व जिल्हा प्रशासन दोघांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नागपुरी गेट येथील महापालिकेचा शाळा परिसर, तालापुरा या प्रभागात रस्ते व नाली बांधकाम तसंच पेव्हिंग ब्लॉक्स लावण्यासाठी भूमिपूजन करण्यात आलं. नगरसेविका अर्चना राजगोरे यांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजन समारंभाला मान्यवर व नागरिक उपस्थित होते. नागरिकांना मूलभूत सोयी मिळाव्या यासाठी नगरसेविका अर्चना राजगोरे प्रयत्नरत असतात. आपल्या प्रभागातील रस्ते, नालीचं बांधकाम व पेव्हिंग ब्लॉक्स लावण्यासाठी त्यांनी निधी उभारलाय. शुक्रवारी तालापुरा नागपुरी गेट येथील महापालिकेच्या शाळेचा परिसर, येथील रस्ते,
व नाली बांधकाम तसंच पेव्हिंग ब्लॉक्स लावण्यासाठी भूमिपूजन करण्यात आलं. नगरसेविका अर्चना राजगुरे, स्वीकृत नगरसेवक वसंतराव साऊरकर यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. यावेळी काका जोशी व अन्य मित्रमंडळी व नागरिक उपस्थित होते. नगरसेविका आहे. आज या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे. हे काम रिलायन्सच्या निधीमधून होत आहे आणि शिवाय वाढ विकासाच्या निधीमधून होत आहे. 27 लाख रुपयाचे हे काम आहे. जैन मंदिर ते नागपुरी गेट, शिवाय आमचे काका सावरकर काका यांची आम्हाला खूप मदत झाली आहे. त्यांचे पण या कामामध्ये 2 लाख रुपये आहे. तर बरेच दिवसापासून हे काम रखडलं होतं, तर आता લવકરજ શરૂ હોતા है. અમારા ઘરના સામે જે રોડ છે એ રોડ બનવાનું કામ આજે શરૂ થઈ રહ્યું છે. એ ઘણી ખુશીની વાત છે કે રોડ બનશે, એનાથી મહોલ્લા બી ખુશનુમા થશે અને તરક્કી થશે મહોલ્લાની, અને મહોલ્લા સાફ સુથરા અને એકદમ અચ્છું લાગશે, ક્લીન લાગશે. अपंग समावेशित सर्व शिक्षण अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना साहित्याचं वाटप करण्यात आलं. अंबापेठ येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी व मनपा शिक्षण विषय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी सर्व शिक्षा अभियान राबवलं जातं. अपंग विद्यार्थीही सामान्य प्रवाहात यावेत यासाठी सर्व शिक्षण अभियानांतर्गत अपंग विद्यार्थ्यांना साहित्याचं वाटप करण्यात आलं. अंबापेठ येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्हीलचेअर, कर्णयंत्र, कॅलिपर यासारखं साहित्य वितरित करण्यात आलं. यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षण विषय समिती सभापती, उपसभापती आदि मान्यवर उपस्थित होते. आज अमरावती महानगर पालिका शिक्षण विभाग की ओर से कर्णबधिर बच्चों को और हैंडीकैप बच्चों को कर्णबधिर बच्चों को कैलिबर, कर्ण यंत्र और कैलिबर और ट्राईसाइकिल बांटी गई है. कोई भी बच्चा शिक्षा से वंचित न रहे और उनको शिक्षा में स्कूलों में आने के लिए सुविधा हो, इसलिए महानगर पालिका के में पढ़ने वाले बच्चों को ये सुविधा सर्व शिक्षा अभियान के अंतर्गत मुहैया कराई जा रही है. भविष्य में भी ऐसे सामाजिक उपक्रम महानगर पालिका शिक्षण विभाग की ओर से लिए जाएंगे. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत अपंग समावेशी शिक्षणामध्ये 2014-15 मध्ये जे आपण मंजूर झालेले आहे, तर या ठिकाणी मोठ्या ट्रायसिकल 13 वाटप करण्यात आलेले आहे. त्यानंतर लहान व्हीलचेअर 19 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले आहे. त्यानंतर रोलेटर मोठे 4 आणि लहान 9, तसंच क्रचेस 2, त्यानंतर कॅलिबर 12 विद्यार्थ्यांना आणि श्रवण यंत्र दोन्ही कानांना
आपल्याला 27 विद्यार्थ्यांना आपण वाटप केलेले आहेत आणि याच्यामुळे सर्वसमावेशी शिक्षण असल्यामुळे याचा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ते येतील आणि टिकून राहतील त्याच्यासाठी आणि त्यांना सगळ्या सुविधा आपण सर्व शिक्षा अभियानांतर्गत उपलब्ध करून देत आहोत. महापालिकेत तसं तर सगळेच विभाग व पदाधिकाऱ्यात समन्वय नसल्याचं दिसून येतं. मात्र एका कार्यक्रमातून ही बाब पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. शिक्षण विभागातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या आमंत्रणावरून मनपा शिक्षण विषय समिती सभापती व उपसभापतींमध्ये नाराजी झाली. महापालिकेतील सगळ्याच विभागात व पदाधिकाऱ्यात समन्वय नसल्याचं नेहमीच दिसून येत आहे. ते याही कार्यक्रमात उघड झालं. शिक्षण विभागाने अपंगांना साहित्य वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाचं निमंत्रण मनपा शिक्षण विषय समिती सभापती व उपसभापतींना एक दिवस अगोदर फोनवरून देण्यात आलं. कार्यक्रम प्रत्यक्षात सुरू झाला तेव्हा शिक्षण समितीच्या सभापतींना फोन आला. उपसभापतींना मात्र फोन केला गेला नाही. या कारणावरून नाराजी झाली. कार्यक्रम होत आला असता शिक्षण सभापतींना आठवण आली असता त्यांनी उपसभापतींना फोन केला. अब्दुल रफीक हे शिक्षण विषय समिती सभापती आहेत तर इम्रान अशरफी हे उपसभापती आहेत. या कार्यक्रमाच्या खरं तर पत्रिकाच छापायला हव्या होत्या परंतु पत्रिका न छापताच शिक्षण विभागाने समन्वय न साधता परस्पर कार्यक्रम ठरवला. तेव्हा आता यापुढे असं न होता शिक्षण विभागाने शिक्षण विषय समितीची मंजुरी घ्यावी. समिती तसं पत्र देईल असं ठणकावून सांगण्यात आलं आहे. या वादाने मनपाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यात ताळमेळ नसल्याचं पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फ्रेझरपुऱ्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. फ्रेझरपुऱ्यात 72 सार्वजनिक गणपती बसवले जातात. या मंडळ कार्यकर्त्यांना शिवाय डीजे चालक, लॉन्सचे मालक असे गणेशोत्सवाशी संबंधित या बैठकीत आमंत्रित होते. गणेशोत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था राखली जावी. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे. सार्वजनिक जागेतील गणपतीसाठी मनपाची एनओसी असावी. याशिवाय डीजे चालक, लॉन्स मालक, डेकोरेशन मंडपाचे मालक या बैठकीला आमंत्रित होते. फ्रेझरपुऱ्यात 72 गणपती बसवले जातात. हा गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी फ्रेझरपुऱ्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला डीसीपी घारगे, एसीपी जोशी, ठाणेदार खंडेराव व नागरिक उपस्थित होते. गणपती संबंध आता ही मीटिंग जी आहे फक्त गणपती म्हणून गणपती उत्सवाचेच आहे असं नाही. ऑगस्टचे एंडला दहीहंडी आहे, बरोबर आहे. एक दहीहंडी उत्सव मध्ये आहे आणि त्याच्यानंतर गणपती उत्सव आहे. आणि आपला 2 दिवसापूर्वी फ्रेझरपुऱ्यामध्ये झालेला इन्सिडन्स तो एक त्यामध्ये भाग आहे. काल मी त्या भागामध्ये बराचसा विस्तृत बोलण्याचा प्रयत्न केला. त्याचा थोडासा मी पहिला रेफरन्स घेतो आणि नंतर मग आपण गणपती उत्सव किंवा त्या संबंधात बोलूया. मी पुन्हा एकदा या ठिकाणी फ्रेझरपुरा भागातले जे आमचे सन्माननीय सदस्य आहेत, शांतता समितीचे सदस्य आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांचे मी अभिनंदन करू इच्छितो, त्यांचे आभार मानू इच्छितो. व्यवस्थापन ढिसाळ असलं की मग तो कार्यक्रम कोण्या कार्यकर्त्यावर आपण म्हणतो काय झालं, तो कार्यकर्ता आमचा ऐकत नाही, तो डीजेवाला आमचा ऐकत नाही, म्हणजे ह्या अशा गोष्टी उत्पन्न होतात. म्हणून एक थोडंसं मॅनेजमेंट या दृष्टीने आपण आजच्या मीटिंगचं आयोजन केलेलं आहे. मी सर्व गणेश उत्सवांचं, सर्व गणेश भक्तांचं अगोदर एक त्यांना मी या उत्सवाबद्दल शुभेच्छा व्यक्त करतो की आपण त्या पद्धतीचं मॅनेजमेंट आपण कसं करता येईल यासाठी आजच नाही तर गणेश उत्सव येईपर्यंत सुद्धा काही जर उपाययोजना कशा करता येतील ते सुद्धा आम्हाला सांगाव्यात. गणेशोत्सव असाच प्रकाराने जसा ईद मुबारक आपण साजरा केला शांततेनं आणि उत्साहानं, त्याचप्रमाणे गणपती उत्सव पण आपण सर्व हिंदू मुस्लिम नागरिकांनी एकत्र येऊन साजरा करायचा आहे. आणि आपला जो इतिहास आहे फ्रेझरपुराचा त्याला कोणतंही गालबोट न लागता आपला जो पूर्व इतिहास आहे की शांतता प्रिय नागरिक आहेत फ्रेझरपुराचे,
तसाच इतिहास आपण हा कायम ठेवायचा आहे. शाळा महाविद्यालये सुरू झाली आहेत. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जन्म प्रमाणपत्राची गरज असते. हे दाखले घेण्यासाठी महानगरपालिकेत प्रचंड झुंबड उडाली आहे. गेल्या वर्षी हे दाखले देताना चांगलाच गोंधळ माजला होता. तसे होऊ नये याची काळजी घेताना कर्मचारी दिसत आहेत. महानगरपालिकेतून जन्माचा दाखला घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी गर्दी केली आहे. शाळा महाविद्यालये सुरू झाल्याने हे दाखले प्रवेशगत्यांना द्यावे लागतात. त्यासाठी महापालिकेत रांगा लागल्या आहेत. दाखले देण्यात कर्मचारी व्यस्त असून कोणत्याही प्रकारचा गोंधळ गडबड होणार नाही याची काळजी घेतली जाते आहे. महानगरपालिकेतर्फे खुल्या निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. 25 वर्षांनंतर माझं शहर कसं असेल या विषयावर मनपाने निबंध मागवलेत. मात्र या स्पर्धेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने अखेरीस अंतिम तारीख 15 जुलैची 31 जुलै करावी लागली आहे. अमरावतीला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी विविध क्षेत्रातील नागरिकांचे मतं घेण्यासाठी महापालिकेने खुल्या निबंध स्पर्धेचं आयोजन केलं. आतापर्यंत या स्पर्धेसाठी 102 निबंध महापालिकेला प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे या खुल्या निबंध स्पर्धेसाठी निबंध पाठवण्याची शेवटची तारीख 15 जुलै होती. परंतु तेव्हा 50च निबंध प्राप्त झाल्याने मनपा आयुक्तांनी ही मुदत 31 जुलै केली. आता 102 निबंध महापालिकेला प्राप्त झाले आहेत. एकंदरीत स्थिती पाहता या स्पर्धेला शहरातून अत्यल्प प्रतिसाद मिळतोय. अमरावती महानगरपालिका अमरावतीतर्फे खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची तारीख आपण आता 31 जुलैपर्यंत घेतलेली आहे. आतापर्यंत महानगरपालिकेकडे 102 निबंध प्राप्त झालेले आहे. तरी अमरावतीकर जनतेला विनंती आहे की त्यांनी 31 जुलैपर्यंत आपले निबंध हे जनसंपर्क विभाग महानगरपालिका इथे आणून द्यावे. मनपाच्या या कार्यात सहभागी आजी माजी सैनिकांच्या कुटुंबांचं जीवन मानवून व्हावं, त्यांना सोयी मिळाव्यात यासाठी शिष्टमंडळाने रक्षा मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा केली. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. अमरावती जिल्ह्यात 4000 माजी सैनिक आहेत. माजी सैनिक व शहीद सैनिकांच्या विधवा व परिवाराला कोणताही आधार उरत नाही. त्यांच्यासाठी आजी माजी सैनिकांच्या संस्थेच्या शिष्टमंडळाने रक्षा मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी बातचीत केली. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. याचा उद्देश हाच की आमचं माजी सैनिकांचं जे आमचं 400 घराचं प्रोजेक्ट आहे राजुऱ्याला, आजी माजी बौद्ध सैनिक संस्था जी आहे त्यामध्ये मी विधवा पत्नी आहे सैनिकांची, त्यानंतर माजी सैनिक आहे, त्यांच्या कल्याणासाठी आपण हे प्रोजेक्ट राबवत आहे. आणि ही अडचण आम्ही घेऊन माननीय रक्षा मंत्र्याकडे गेलो होतो. त्यांना पण आपण हे समजून सांगितले की आम्हाला अशा प्रकारचं एक प्रोजेक्ट राबवायचं आहे भारतामध्ये आणि महाराष्ट्रातून पहिलं प्रोजेक्ट अमरावतीतून होतं. त्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला काही मदत किंवा काही मार्गदर्शन गाईड करा. आणि त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. त्या अनुषंगाने आम्ही हे पत्रकार परिषद बोलवली होती की आपण पण ते सर्वांना सांगू की आपली अशा प्रकारची आमची तिथे चर्चा झालेली आहे रक्षामंत्र्यासोबत. आणि त्या अनुषंगाने आम्हाला तुम्हाला एक सांगायचं होतं की आपण आमचं असं ऍक्टिव्ह चाललेलं आहे काम की खरंच आम्ही काहीतरी करतो. आम्हाला त्याचा आनंद झाला. तिथपर्यंत जाऊन पोहोचलो आम्ही रक्षामंत्र्यापर्यंत. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की काय आम्हाला मार्गदर्शन मिळत. पुढं आम्ही जे उद्दिष्ट आमच्या हातात आहे ते ध्येय आहे की आपण एक घराची बेस्ट क्वालिटी तयार करत आहे. माझ्या सैनिकांसाठी पहिले एक घर, त्यानंतर त्यांना उद्योग, एक चांगला प्रकारचा एक उद्योग शासनाकडून एखादा उद्योग एखादा प्रोजेक्ट तिथं राबवण्यात येईल. एक कॉलनी झाल्यानंतर एखादा छोटासा उद्योग तिथे एक राबवण्यात येईल जेणेकरून संस्थेच्या नावाखाली ते माझे सैनिक त्याच पगारावरती त्यांना जास्त भरपूर मोबदला मिळेल, कमीत कमी 10,000 ते 15,000 रुपये मोबदला मिळेल अशा प्रकारचं एक प्रोजेक्ट तिथे तयार करण्याची आमची इच्छा आहे. लढा अस्तित्वाचा हा कार्यक्रम सिटी न्यूज राबवतोय. आपल्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या दृष्टिहीनांना अंध कल्याण संघ संचलित डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय ही संस्था मदतीचा हात देते. या संस्थेच्या कार्याचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त घेतलेला हा आढावा. लढा अस्तित्वाचा या कार्यक्रमात अंध कल्याण संघ संचलित डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयाच्या कार्याचा आढावा सिटी न्यूजने घेतलाय. संस्थेची वाटचाल, संस्थेचं निष्काम कार्य, दृष्टिहीनांना शिक्षित करून त्यांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी संस्था झटते. ही संस्था सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करते.
त्यानिमित्त घेतलेल्या लढा अस्तित्वाचा या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं प्रसारण शनिवारी रात्री 10:30 वाजता, पुनःप्रसारण रविवारी दुपारी 1:30 वाजता, तर दुसऱ्या भागाचं प्रसारण बुधवारी रात्री 10:30 वाजता, पुनर्प्रसारण गुरुवारी सकाळी 9:30 व दुपारी 1:30 वाजता होईल. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. शुक्रवार कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस. शनिवार कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, चक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.